नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांचा विकास कामांचा सपाटा चालूच असून नांदेड उत्तर भागात रस्त्यांच्या कामाला गती मिळत आहे। दिनांक 23 फेब्रुवारी रोजी प्रभाग क्रमांक 2 तरोडा बुजुर्ग भागातील विविध रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले। प्रभाग क्रमांक 2 मधील अनेक वर्षापासून अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झालेली दिसून येत होती। नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असे। त्यामुळे येथील नागरिकांनी आमदार बालाजीराव कल्याणकर यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली। या मागणीचा आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी शासन दरबारी पाठपुरावा करत निधी खेचून आणला व रस्त्याचे काम मार्गी लागले। या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी प्रभाग क्रमांक 2 मधील जनतेने आमदार बालाजीराव कल्याणकर यांचे स्वागत करून आभार मानले। आज नांदेड शहरामध्ये महापालिकेच्या क्षेत्रामध्ये तरोडा भाग बुद्रुक प्रभाग क्रमांक 2 या भागामधील आज मूलभूत सुविधा यांच्यानुसार जे कामं अडचणीमध्ये जे लोक बरेच दिवसापासून होते आणि लोकांना रस्ते नव्हते 25-30 वर्ष झालं, आज आपण त्या रस्त्याची भूमिपूजन सीसी रोड डांबरीकरण असे रस्ते काही आहेत। यामधील नगर म्हणजे जगदीश कॉलनी, जयनगर, श्रीराम नगर, हरिओम नगर असे 5-6 कॉलनी आहेत। त्या मुख्य रस्ते जाणारे त्या गलीतले अंतर्गत रस्त्याला जोडणारे हा मुख्य रस्ता कम से कम एका गलीला 10-20 छोट्या गलीला ते हा रस्ता फायदा होऊ शकतो। या हेतूने आपण हे रस्ते घेतलेले आहेत। बरेच दिवसापासून महापालिका होती, महापालिकेच्या अगोदर ग्रामपंचायत होती आणि ग्रामपंचायतीनंतर महापालिकेत आल्यानंतर तेव्हापासून हे रस्ते तसेच झाले नव्हते। तेव्हा मी जेव्हा आमदार झालो त्यावेळेस आल्यानंतर हे रस्ते पहिल्या याच्यामध्ये प्राधान्यामध्ये आपण हे रस्ते घेतलेले आहेत आणि हे कम से कम 50 कोटी मधले आपले रस्ते आहेत आणि या रस्त्याच्या हिशोबानं सीसी रोड काही आहेत, डांबर रोड आहेत आणि आज संध्याकाळी सुद्धा कार्यक्रम भूमिपूजनचा आहे तरोडा खुर्दचा प्रभाग क्रमांक 1चा। त्याच्यामध्ये बी सरपंच नगर ते झेंडा चौक ते छत्रपती चौक आणि जैन मंदिर असा मुख्य रस्ता सर्व भागाला अटॅच होणारा हा मुख्य रस्ता डांबरीकरण माझ्या मतानं 2.5 कोटीचा रस्ता आहे। ते सुद्धा आजच्या संध्याकाळी भूमिपूजन सोहळ्यामध्ये आहे आणि या हेतूने आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांनी हा निधी उपलब्ध करून दिला मला आणि निधी उपलब्ध करून दिल्यानंतर आज हे मार्ग लागलेले हे रस्त्याचे कामं खरंच मी साहेबाचं सर्व सरकारचं अभिनंदन करतो। आज या तरोडा भागामध्ये सर्व रस्ते माझ्या मतानं 80-90% काम झालेले आहे। काही राहिलेले रस्ते आपण येणाऱ्या काळात सुद्धा निधी घेणार आहे। त्याच्यामुळं या कार्यक्रमास माझ्यासोबत जिल्हा प्रमुख आमचे अपर्णाताई नेरळकर, सचिन किसवे, दोन्ही शहर प्रमुख आमचे अशोक भाऊ माणिक देशमुख असे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्व या भागातील आमची ज्येष्ठ मंडळी मित्रमंडळी सगळे या कार्यक्रमाला उपस्थित होती। सगळ्याचं मी अभिनंदन करतो। या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो। आज प्रभाग क्रमांक 2 मध्ये नांदेड या भागाचे लोकप्रिय आमदार बालाजीभाऊ कल्याणकर यांनी भरघोस निधी आणली आहे आणि आज जगदीश कॉलनी, जयनगर, श्रीराम नगर, हरिओम नगर या रस्त्यांचं सीसी रोड डांबरीकरणाचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आमदार साहेब आपले कल्याणकर साहेब आज भयंकर विकास कामं या भागात करत आहेत आणि निश्चितच विकास कामं होत असल्यामुळे ह्या भागाची जनता एकदम म्हणजे त्यांच्यावर खुश आहे आणि भविष्यात पण जे काही कामं म्हणजे राहिलेली आहेत ते पण कामं मार्गी लावण्यासाठी आमदार साहेबांकडे आम्ही प्रयत्न करू आणि निश्चितच कामं होतील अशी आम्हाला आशा आहे।